महाराष्ट्रातील निवडणुकांवर राहुल गांधींनी एक लेख लिहिलाय आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांवर त्यांनी आक्षेप घेतलाय। लोकशाहीचं मॅच फिक्सिंग झालंय। निवडणूक आयोगावर त्यांनी गंभीर आरोप केलेत। अनेक मतदान केंद्रांवर बोगस मतदान झाल्याचं राहुल गांधींनी यामध्ये म्हटलंय। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका म्हणजे लोकशाहीचं मॅच फिक्सिंग होतं असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलाय। राज्यातल्या विधानसभा निवडणुकांवर आक्षेप घेत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगासह केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय। महाराष्ट्रातील निवडक मतदान केंद्रांवर बोगस मतदान झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय आणि ही निवडणूक म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी घडवलेला खेळ होता असा आरोपही राहुल गांधींनी केलाय। महाराष्ट्रामध्ये जी मॅच फिक्सिंग झाली ती आता बिहार आणि इतर राज्यांमध्ये होणार अशीही भीती राहुल गांधी यांनी या लेखातून व्यक्त केली आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंग। निवडणुकीबाबत राहुल गांधींचा गंभीर आरोप। राहुल गांधींच्या आरोपांवर विरोधकांचा पलटवार। विधानसभा निवडणुकीतल्या महाराष्ट्राच्या निकालावर राहुल गांधींनी घेतलेली शंका कायम आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात त्यांनी महाराष्ट्रातल्या निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले। निवडणूक आयुक्तांची निवड करणारी समितीच हेरफेर करून फिक्स केली। मतदार यादीत बनावट नावांची मोठ्या प्रमाणावर भर पडली। 5 महिन्यात तब्बल 41 लाख नवीन मतदारांचा समावेश करण्यात आला। लोकसभा निवडणुकीत पिछाडीवर असलेल्या विधानसभा मतदारसंघात चमत्कारिक वाढ झाली। मतदानानंतर 76 लाख मतांची चमत्कारिक वाढ झाली। पुरावे लपवण्यासाठी नियमांमध्ये बदल केले। सीसीटीव्ही फुटेज मागितल्यावर निवडणूक आयोगाकडून अडथळे निर्माण केल्याचा आरोप राहुल गांधींनी आपल्या लेखात केलाय। महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात, आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला, हायजॅक केला। निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली, निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले, त्या पद्धतीने नेमणुका झाल्या। ईव्हीएम मशीनचे तर समस्या आहेच। शेवटच्या 2 तासामध्ये 60 ते 65 लाख मतदान अचानक वाढवलं गेलं। हे सगळं एक ज्याला सेटिंग म्हणतो आपण त्या पद्धतीनं झालं आणि राहुल गांधींनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावरती नेला। हिंदुस्थानची लोकशाही किती खतरनाक वळणावर आहे हे त्याच्यामुळे जगाला कळलं। पवार साहेबांनी आणि मी दोघांनीही तो लेखही वाचला, त्याच्यावर आमची चर्चाही झाली आणि काँग्रेस पक्ष हा इलेक्शन कमिशनकडेही जाऊन आलेला आहे। ही माहिती इलेक्शन कमिशनकडे दिलेलीही आहे आणि त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय की इलेक्शन कमिशनकडून काय उत्तर येईल। महाराष्ट्र काँग्रेसनं राहुल गांधींच्या आरोपात तथ्य असल्याचं म्हटलंय। महाराष्ट्रात सत्तेवर आलेलं सरकार हे जनमताचा अनादर करून आरूढ झाल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। हे जगलरीचं सरकार आहे, मतांचा अनादर करून आणि हे मॅच फिक्सिंग करून निवडणूक आयोग आणि महाराष्ट्रातील तत्कालीन ज्यावेळेस महायुतीचं सरकार या सर्व यंत्रणांचा वापर करून ही निवडणूक जिंकली आहे। ही जनतेच्या भरोशावर निवडणूक जिंकली नाही, तर ही निवडणूक मॅच फिक्सिंग आणि बेईमानी करून जिंकली। हे आता लपून राहिलेलं नाही आणि हेच राहुल गांधींनी सांगितलेलं आहे। राहुल गांधींच्या आरोपांवर महायुती सरकार तुटून पडलंय। राहुल गांधींचं वक्तव्य हे नापास झालेल्या मुलांसारखं असल्याचा टोला भाजपनं लगावलाय। राहुल गांधी आरोप करून सामान्यांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। 2,50,00,000 मतं हे महाविकास आघाडीला लोकसभेत मिळाले होते आणि 2,48,00,000 मतं महायुतीला मिळाले होते। आमच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने आम्ही 3,17,00,000 गेलो आणि ते 2,17,00,000 आले। म्हणजे राहुल गांधी हे कळायला पाहिजे की आपले 33 लाख मतं कमी झाले। लोकसभेपेक्षा 33 लाख मतं कमी
हे महाविकास आघाडीचे झाले. महायुतीचे 3,17,00,000 म्हणजे 69,00,000 मतं वाढले. राहुल गांधींनी याचा अभ्यास केला पाहिजे. राहुल गांधींचं वक्तव्य म्हणजे शाळेत नापास झालेल्या विद्यार्थ्यानं प्रश्न पुस्तकातले नव्हते, अमुकच होते, तमुकच होते असं रडगाणं जे गातो ना, तशा प्रकारचं हे वक्तव्य आहे. परीक्षेला नापास झाला, मान्य करा. राहुल गांधींच्या दाव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खरपूस भाषेत समाचार घेतलाय. राहुल गांधींचा दावा म्हणजे मतदारांचा अपमान असल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय. रोज खोटं बोललं की लोकांना खरं वाटतं असं राहुल गांधींना वाटत असल्यामुळे त्याच त्या गोष्टी ते सातत्याने बोलतात. आपण बघितलं असेल, हा आरोप यापूर्वी त्यांनी लावला. सप्रमाण निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकात किती वाढले होते त्याच पद्धतीनं आता किती वाढले सगळं सप्रमाण दिलं. पण रोज खोटं बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे. कारण ते स्वतःच्या मनाला समजवत आहेत. जोपर्यंत राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत, जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भवितव्य उरलेलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी करता आहेत. आणि महाराष्ट्राच्या जनतेचा, आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करतायत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जागं झालं पाहिजे. राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेवरच संशय व्यक्त केलाय. निवडणूक आयोगानं या विषयावर स्पष्टीकरण दिल्यानंतरही विरोधकांचं समाधान झालेलं नाही. पुढच्या काळात राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदानाचा मुद्दा उपस्थित करतील हे स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.